100% विद्यार्थ्यांना असं वाटतं की हे मला पुढे कुठं कामात पडणार आहे, मी हे का शिकतोय. पण याच्या मागची सायकॉलॉजी अशी आहे ना दादा, की मॅथमॅटिक्समध्ये ह्या टॉपिकचा अभ्यास करून जेव्हा तुम्ही प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात, तर याच्याने तुमचं कोणतं स्किल डेव्हलप होतं? प्रॉब्लेम सॉल्व्हिंग स्किल. म्हणजे तुमच्या समोर अननोन प्रॉब्लेम आला, तर त्याला सॉल्व्ह करण्यासाठी तुमचा अप्रोच कसा पाहिजे, तुमचं थिंकिंग कसं पाहिजे, तुमचे कॅल्क्युलेशन्स कसे पाहिजे, हे डोकं चालणं. मग तुमच्या काळामध्ये म्हणजे त्यावेळेस जे घोकंपट्टी करायचे, तर त्यावेळेस गरज काय होती माहिती आहे का? हिशोब. हिशोब. कारण तिथं वेळेला किंमत होती. बरोबर. तुम्ही एखादी वस्तू दिली, घेतली किंवा एखादी सर्व्हिस दिली, घेतली. त्याचा पटकन हिशोब, तेवढे पैसे मोजून लगेच पटकन देऊन टाकले. तर त्यावेळेस नीड काय होती? हिशोबाची. आणि म्हणून मग पाढ्यांची घोकंपट्टी. बरोबर? परंतु मॅथमॅटिक्स ज्याला त्याच्यामध्ये आवड निर्माण झाली, ते पुढे त्यांच्या भविष्यामध्ये ना प्रॉब्लेम सॉल्व्हर्स झालेले.